बातमीपत्र सविस्तर पाहूया। सकल मराठा समाजाचा रेणापूरमध्ये मोर्चा निघालेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा या मोर्चामध्ये उपस्थित आहेत। मस्याजोग परभणी घटनेच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये संताप पाहायला मिळतोय। सकल मराठा समाजाने देखील रेणापूरमध्ये मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा देखील सहभागी झालेले आहेत। मस्याजोग आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। सूत्रधाराला अटक करा, लवकरात लवकर कारवाई करा अशी बॅनरबाजी करत इथले नागरिक हे आक्रमक झालेले आहेत। उद्या देखील भीड बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि सर्वपक्ष नेत्यांचं उद्या भीडमध्ये आंदोलन असणार आहे, मोर्चे असणार आहेत, ज्या मोर्चामध्ये शरद पवार, मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी होणार आहेत। मस्याजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये हा न्याय मोर्चा निघतोय। या न्याय मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे मुलगा आणि मुलगी हे दोघेही उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा न्याय मोर्चा रेणापूरमध्ये निघतोय। या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही प्रमुख मागणी या ठिकाणी केली जाते आहे। त्यामुळे एकंदरीत ही जी जनभावना आहे ती जनभावना आता जनआंदोलनामध्ये परावर्तित झालेली आपण या ठिकाणी पाहतोय। संतोष देशमुखांच्या न्यायासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करण्यात यावा आणि तात्काळ आरोपीला अटक करण्यात यावी ही मागणी घेऊन हा न्याय मोर्चा या ठिकाणी निघतोय। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर। सकल मराठा समाजाचा हा मोर्चा निघालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रभर संताप पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे भीडमध्ये देखील संताप पाहायला मिळतोय। लातूरमध्ये हा मोर्चा निघालेला आहे, आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे। सकल मराठा समाजाने रेणापूरमध्ये हा मोर्चा काढलाय, ज्यामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा देखील उपस्थित आहेत। महाराष्ट्राला हादरवणारी घटना मस्याजोग या ठिकाणी घडली आणि त्यानंतर आक्रमक संताप व्यक्त होऊ लागलेला आहे राज्यामधून आणि मस्याजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सकल मराठा समाजाने रेणापूरमध्ये हा मोर्चा काढलेला आहे। ज्यांनी कुणी हे केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे। आक्रोश महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी झालेला आहे। उद्या भीड बंदची हाक देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे आता सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा देखील भीडमध्ये पाहायला मिळणार आहे। शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील हे या मोर्चामध्ये सहभागी होतील। दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय ही लातूरमधली आहेत। सकल मराठा समाजाचा हा मोर्चा निघालेला आहे।